भगव निशाण हातात घेतले। रायरेश्वराच्या मंदिरात महादेवाच्या पिंडीवर करंगळी कापून शपथ घेतली महाराजांनी। माणसं 5-50 नव्हते, बॅनर लावून गोळा केलेले नव्हते माणसं, मुठभर होते, पण कसे होते? जीवाला जीव देणारे, राष्ट्र कार्यासाठी स्वराज्यासाठी झिजणारे। मुठभर मावळ जोडीला राजाच्या, मुठभर मावळ जोडीला शुभा माझ्या राजा भगवा झेंडा फडकिला, भगवा झेंडा फडकिला, भगवा झेंडा फडकिला। स्वराज्याची आन भगव निशाण, भगव निशाण स्वराज्याची आन। मुठभर मावळ जोडीला राजाच्या, मुठभर मावळ जोडीला माझ्या राजा भगवा झेंडा फडकिला। माहिती त्यावेळेला काळोख जोहूर ताटला होता। एकीकडे मोगल, एकीकडे आदिलशाह, एकीकडे निजामशाही। देवधर्माला सुद्धा काही करतो म्हणलं, गणपती बसवणं सोडून त्या घरात पूजा करणं अवघड झालं होतं। अशा परिस्थितीमध्ये कवी सांगतात, काळोखाची जुलमी रात, काळोखाची जुलमी रात, देवा धर्माचा छळ अतोनात। काळोखाची रात्र होती, देव धर्माचा छळ होता आणि महाराज चौकामध्ये गायी कापल्या जात होत्या। गायी उगीच आम्ही गोब्राह्मण प्रतिपालक आणि कोळवाडी भूषण छत्रपतींना नाही म्हणत, छत्रपतींनी त्या बाबतीमध्ये उचललेला ठोस निर्णय, काळोखाची जुलमी रात, देवधर्माचा छळ अतोनात। अफझल खान स्वराज्यावर चाल करून आला। येताना मुद्दामून त्याने काय केलं, पंढरपूर आणि तुळजापूर वाया आला। लांब पडत असलं तरी मुद्दाम आला। त्यांना माहिती आहे छत्रपती हे भवानीचे भक्त आहेत। विठोबाला आणि भवानीला जर काही झालं तर हे हा सिंह उतरून खाली येईल। पण महाराजांजवळचा जो विवेक होता ना, या अफझल खानानं म्हणे तुळजापूरची ती मूर्ती जात्यात घातली आणि भरडली, तिचे बारीक बारीक तुकडे केले। आला चालून अफझल खान, आला चालून अफझल खान, माझला भागी लय अभिमान, तुळजाई मूर्ती भरली जात्यात, वाट पाहि राजखान गेल्या टप्प्यात, बलिदानाचा बलिदानाचा देवी चरणाला, बलिदानाचा देवी चरणाला, बत्तीस दाताचं मुकुळ